यमदूत हसला. नियतीच्या नियमात कुणीही फेरफार करू शकत नाही. मग तो मानव असो, देव असो, दानव असो, अथवा स्वतः यमदूत असो. आपण म्हणतो की आपण एखादी चूक केली तर देव आपल्याला माफ करत नाही, त्याची शिक्षा भोगावीच लागते. पण हा नियम फक्त माणसापुरताच नाही, तर तो देवांना, दूतांना, सर्वांनाच लागू होतो. एका नगरामध्ये आपल्या 3 मुलींसोबत एक स्त्री राहत होती. तिच्या मुली लहान असतानाच तिच्या पतीचा मृत्यू झाला होता आणि तिन्ही मुलींचे पालनपोषण करण्याची जबाबदारी तिच्यावर आली होती. एकदा ती खूप आजारी पडली. कोणत्याही उपचाराचा तिच्यावर असर झाला नाही. तिची शेवटची वेळ जवळ आली. मृत्यूच्या वेळी यमदूताचा एक यमदूत त्या स्त्रीचा प्राण घेण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. तो दूत त्या स्त्रीचे प्राण घेण्यासाठी आला होता, परंतु तिथली परिस्थिती पाहून तो द्विधा मनस्थितीत पडला. त्यानं पाहिलं की ती विधवा स्त्री जमिनीवरती निपचित पडलेली आहे आणि तिच्या तिन्ही मुली तिच्या जवळ बसून रडत आहेत. हे दृश्य पाहून यमदेवाच्या दूताला त्यांची दया आली. त्याला त्या छोट्या मुलींची अवस्था बघून खूप वाईट वाटले. तो विचार करू लागला की जर मी या स्त्रीचे प्राण घेऊन यमलोकात गेलो तर या मुली अनाथ होतील, यांचं कोण पालनपोषण करेल. काही वेळ विचार केल्यानंतर यमदेवाचा दूत त्या विधवा स्त्रीचे प्राण न घेताच यमलोकात आला. नंतर यमलोकाच्या राजानं त्याला विचारलं की तू रिकाम्या हाताने का आलास? तू तर त्या स्त्रीचे प्राण घेण्यासाठी गेला होतास. तेव्हा यमदूत म्हणाला, स्वामी, माझ्या चुकीला क्षमा असावी. मी त्या स्त्रीचे प्राण घेऊ इच्छित होतो, तरी पण मी तिचे प्राण घेऊ शकलो नाही. माझ्या ठिकाणी जर तुम्ही पण असता तर कदाचित तुम्ही त्या स्त्रीला जीवनदान दिलं असतं. मला त्या विधवा स्त्रीच्या लहान मुलींचं दुःख बघवलं नाही. जेव्हा मी प्राण घ्यायला गेलो तेव्हा मी पाहिलं की त्या स्त्रीच्या छोट्या छोट्या 3 मुली आहेत आणि त्या सर्व त्यांच्या आईजवळ बसून रडत होत्या. जर मी त्या स्त्रीचे प्राण घेऊन आलो असतो तर त्या मुलींचे पालनपोषण कसं झालं असतं. मृत्यूलोकात राहणारे मनुष्य खूपच स्वार्थी आणि मतलबी आहेत. कुणीही त्या मुलीची मदत केली नसती. हे यमदेव, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्या विधवा स्त्रीला काही वेळासाठी जीवनदान द्या, म्हणजे ती आपल्या मुलींना पालनपोषण करून त्यांना मोठं करेल. यमदूताचं बोलणं ऐकून यमदेव म्हणाला, या सृष्टीमधल्या सर्व प्राण्यांचा मृत्यू निश्चित केलेल्या वेळेवरच होतो. ना कोणी कोणाचं आयुष्य कमी करू शकत, ना कोणी वाढवू शकत. ना तू कोणाला जीवनदान देऊ शकतोस, ना तू वेळेच्या आधी कोणाचा प्राण घेऊ शकतोस. ज्याच्या नशिबात जे लिहिलं आहे ते योग्यच आहे. तू कोणाच्या नशिबाला बदलू शकत नाहीस. तू आज सृष्टीच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहेस. तू खूप मोठा अपराधी आहेस. त्यामुळे तुला तुझ्या चुकीची शिक्षा भोगावीच लागेल. आता तू पृथ्वीवरती मनुष्य रूपात जन्म घेशील आणि तू केलेल्या अपराधाचं प्रायश्चित करशील. तू पृथ्वीवर जाऊन जेव्हा 3 वेळा तुझ्या मूर्खपणावरती जोरजोरात हसशील तेव्हाच तुझी तिथून मुक्ती होईल. एवढं बोलून त्या दूताला पृथ्वीवरती ढकलून दिलं गेलं. तो पृथ्वीलोकात मनुष्य शरीरात आला होता. त्याच्या शरीरावरती वस्त्र नव्हते. मृत्यूलोकांचा एक नियम आहे की जेव्हा कोणी मनुष्य जन्म घेतो त्यावेळेस तो निवस्त्र असतो. म्हणून तो दूतही निवस्त्र एका रस्त्याच्या बाजूला थंडीमध्ये पडला होता. त्याचवेळी तिथून एक चांभार जात होता. तो चांभार थंडीपासून आपल्या मुलांचं संरक्षण करण्यासाठी कपडे आणि शाल घेण्यासाठी जात होता. रस्त्यात थंडीमध्ये एका निवस्त्र माणसाला पाहून त्याला त्याची दया आली. त्यानं आपल्या मुलांना गरम उबदार कपडे घेण्याऐवजी त्या दूताला कपडे घेतले. अंगावर कपडे मिळाल्यामुळे त्याचे थंडीपासून संरक्षण झाले होते. त्याने त्या चांभाराचे खूप आभार मानले आणि म्हणाला, मी इथे नवीन आहे, मला काहीही माहीत नाही. तेव्हा तो चांभार म्हणाला, तू माझ्याबरोबर चल, मी तुला जेवण आणि काम देतो. मग तो चांभार त्या दूताला घेऊन आपल्या घरी येतो. चांभाराच्या बायकोनं बघितलं की तिचा नवरा मुलांसाठी कपडे घ्यायला गेला होता, पण येताना कपडे आणले नाहीत, पण एका माणसाला घरी घेऊन आला आहे. हे पाहून त्याच्या बायकोला खूप राग आला आणि त्या चांभाराबरोबर ती मोठमोठ्यानं भांडायला लागली. त्याला वाईट बोलू लागली. हे पाहून तो यमदूत जोरजोरात हसू लागला, कारण तिला कल्पनाही नव्हती की तिचा नवरा आपल्यासोबत कुणाला घेऊन आला आहे. त्याला हसताना पाहून चांभार म्हणाला, तू हसत आहेस? माझी बायको तुला घरी आणलं म्हणून आकांडतांडव करत आहे
आणि तू मात्र खुशाल हसतो आहेस. तेव्हा यमदूत म्हणाला, माझ्या हसण्याचं रहस्य मी तुला आत्ता नाही सांगू शकत. वेळ आल्यावरती ते मी तुला सांगेन. आपण कुणासोबत घेऊन आलो आहेत याची त्या बिचाऱ्या चांभाराला अजिबात कल्पना नव्हती. आता तो यमदूत त्या चांभाराच्या घरी राहू लागला. तो चांभाराचं सगळं काम व्यवस्थितपणे शिकला. तो यमदूत त्या चांभाराच्या घरी काम करू लागला. खूपच सुंदर सुंदर चपलांचे जोड बनवू लागला. तेव्हापासून चांभाराच्या चपला खूप विकू लागल्या. त्याच्या चपलांची चर्चा पूर्ण राज्यात होऊ लागली. गावगावचे लोक त्याच्याकडे चपला विकत घेण्यासाठी येऊ लागले. त्यामुळे चांभार पण खूप अधिक श्रीमंत झाला. एवढेच नव्हे तर मोठे मोठे राजे महाराजे पण त्या चांभाराकडनं बूट चप्पल बनवून घेऊ लागले. जेव्हापासून तो यमदूत त्याच्या घरी आला होता तेव्हापासून चांभाराचं नशीब चमकलं होतं. त्याच्या घरात धनसंपत्तीची काहीही कमतरता राहिली नाही. एके दिवशी राजाचा एक सैनिक चांबडं घेऊन चांभाराजवळ आला आणि म्हणाला, हे बघ, आमचे महाराज या चांबड्यापासून बनवलेले बूट घालू इच्छित आहेत. हे चांबडं खूप किमती आहे आणि बरोबर मापाचं आहे. तू याच्यापासून एक चांगला बुटाचा जोड बनवून दे. हे अजिबात खराब झालं नाही पाहिजे. राजाचे सैनिक चांभाराला ते चांबडं देऊन तिथून निघून गेले. मग चांभाराने दूताला समजावून सांगितलं की ह्यापासून महाराजांचे बूट बनवायचे आहेत. यामध्ये काहीही चूक नको करूस. चांबडं खूप किमती आहे म्हणून याला खराब करू नकोस. राजाला याचे बूट हवे आहेत म्हणून तू बूटच बनव. चुकून जर चप्पल बनवलीस तर राजा खूप क्रोधित होईल आणि आपल्याला कठोर दंड देण्यात येईल. चांभारानं एवढं समजून सांगितलं तरी पण यमदूतानं जाणून बुजून त्या चांबड्याच्या चप्पल बनवल्या. जेव्हा त्या चपला चांभाराने पाहिल्या त्याचा थरकापच उडाला. तो यमदूताला ओरडू लागला. एवढेच नव्हे तर काठी घेऊन त्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावरती धावून गेला आणि म्हणाला, अरे मूर्खा, तू हे काय केलंस? तुला एवढं समजावून सांगितलं होतं की या चांबड्यापासून बूट बनवायचे आहेत पण तू याची चप्पल बनवलीस. आता राजा आपल्याला नाही सोडणार. तू पण मरणार आणि तुझ्यासोबत मी पण मारला जाणार. तो माझ्या सगळ्या परिवाराला फाशीवरती चढवेल. चांभाराला माहीत नव्हते की तो दूत कोण आहे. चांभाराला अत्यंत दुःखी पाहून यमदूत एकदम जोरजोरात हसू लागला. त्याला हसताना पाहून चांभार म्हणाला, अरे मूर्ख माणसा, काम खराब केलं आणि आता हसतोयस. तेव्हा चांभाराला समोरून राजाचे सैनिक धावत येताना दिसला. चांभार खूप घाबरला होता. पण येता क्षणी सैनिक म्हणाला, आता आम्हाला बूट नकोत तर चपला हव्या आहेत. आपल्या राजाचे सकाळीच निधन झाले. त्या राज्यात मृत व्यक्तीला चपला घालून अंतिम संस्कार नेण्याची पद्धत होती. दूताने लगेचच चपला पुढे केल्या. तो सैनिक त्या घेऊन तिथून निघून गेला. चांभाराने यमदूताचे पाय पकडले आणि त्याची माफी मागू लागला. चांभाराच्या व्यवहारावरती यमदूत पुन्हा खूप जोरजोरात हसू लागला. तेव्हा चांभाराने विचारले, तू का हसत आहेस? तेव्हा यमदूत म्हणाला, वेळ आल्यावरती मी माझ्या हसण्याचं कारण सांगेन. नंतर एके दिवशी चांभाराच्या दुकानात 3 तरुणी एका म्हातारी बरोबर आल्या आणि त्या मुली जे लग्न होणार होते त्या आपल्यासाठी चप्पलचे माप देण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींना पाहून यमदूताने त्यांना लगेच ओळखले की या त्याच मुली आहेत. त्यांच्या आईला घेऊन न गेल्यामुळे आज मी माझ्या कर्माची शिक्षा भोगत आहे. त्या 3ही मुली खूप सुंदर आणि सुदृढ दिसत होत्या. कोणत्या तरी चांगल्या घरात वाढलेल्या दिसत होत्या. तेव्हा यमदूतानं त्या म्हातारीला विचारलं, हे माता, या 3ही कन्या कोण आहेत? ती म्हातारी म्हणाली, यांची आई या लहान असतानाच मरण पावली. यांना कुणाचा आधार नव्हता. माझ्याकडेही कुणीच नव्हतं म्हणून मी यांना माझ्याजवळ ठेवलं. माझ्याजवळ करोडोंची संपत्ती आहे पण दुर्भाग्य की माझं कुणीच नाही म्हणून मी यांना माझ्याजवळ ठेवलं. यांना लिहायला वाचायला शिकवलं, यांचा सांभाळ केला आणि आता खूप मोठ्या घराण्यामध्ये त्यांचा विवाह होणार आहे. मुलींचे नशीब पाहून यमदूत विचार करू लागला, जर त्यावेळी या मुलींच्या आईचा मृत्यू झाला नसता तर या 3ही मुलींना खूप गरीब परिस्थितीमध्ये दिवस काढावे लागले असते. यांच्या आईच्या मृत्यूमुळेच आता या खूप मोठ्या घराण्याच्या सुना बनत आहेत आणि या म्हातारीच्या करोडो रुपयांच्या संपत्तीच्या मालकीन देखील बनल्या आहेत. हा विचार करून यमदूताला पहिल्यांदा केलेला आपला मूर्खपणा आठवला
आणि तो पुन्हा जोरजोरात हसू लागला. आता तो 3 वेळा हसला होता. यमदूताला जोरजोरात हसताना पाहून चांभार म्हणाला, आता तू का हसत आहेस? तेव्हा यमदूत म्हणाला, अरे मी 3 वेळा हसलो आहे. आता मी तुला माझ्या हसण्याचं कारण सांगतो. ऐक, मी एक यमदूत आहे. आत्ता ज्या 3 मुली चप्पलचे माप देण्यासाठी आल्या होत्या, जेव्हा त्या तिघी पण छोट्या होत्या तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. या 3ही मुलींवरती दया दाखवून मी त्यांच्या आईचा प्राण घेऊन गेलो नाही. म्हणून यमदेवानं मला श्राप दिला, पृथ्वीवरती पाठवलं. मी निवांत एका रस्त्याच्या बाजूला पडलो होतो. तेव्हा तुझ्या घरी मला घेऊन आलास. घरी आल्यावरती तुझी बायको तुझ्यावरती खूप भांडली. ते पण यासाठी की तू तुझ्या मुलांच्या कपड्यांच्या पैशापासून माझ्यासाठी कपडे आणि शाल खरेदी केलीस. तेव्हा मी पहिल्यांदा तुझ्या बायकोला पाहून खूप हसलो होतो. तुझी बायको जे तू माझ्यावरती खर्च केलास म्हणून ओरडत होती, पण तुझी बायको तो लाभ पाहू शकत नव्हती जो मी आल्यामुळे तुझ्या घरचं नशीब बदलणार होतो. आणि दुसऱ्यांदा मी हसलो तो तुझा मूर्खपणा पाहून. जेव्हा तू मला राजासाठी बुटाऐवजी चप्पल बनवली म्हणून ओरडलास. तू फक्त त्या राजाच्या बुटांचा विचार करत होतास, परंतु तुला माहीत नव्हतं की राजाबरोबर काय घडलं आहे. आणि तेच बघून दुःख किंवा आनंद मानतो जे आपण पाहतो, पण आपण हे नाही पाहत जे आपल्याला दिसत नाही. पण होणार तर तेच असतं. किती वेळा परमात्मा आपल्याला चांगल्यासाठी, आपल्या भल्यासाठी आपल्याबरोबर काहीतरी वाईट करतात, पण आपण त्याच गोष्टीचा परमात्म्याला टोचू लागतो. आपण त्याच चांगल्या गोष्टीला नाही पाहू शकत ज्या भविष्यात आपल्याबरोबर होणार असतात. कितीतरी वेळा आपल्याबरोबर चांगलं होतं, त्या गोष्टीला आपण नाही पाहत. कोणत्या गोष्टीबरोबर चांगलं किंवा वाईट हे दोन्हीही प्रकारचे परिणाम देते. त्या चांभाराला ही शिकवण देऊन तिथून तो यमदूत यमलोकामध्ये निघून गेला. धन्यवाद.